सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरात भर दिवसा एका व्यावसायिकाला मारहाण करून तब्बल 4 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली। सोलापूर शहरात गुन्हेगारीचं सावट पुन्हा एकदा गडद झाल्याचं चित्र समोर आलं आहे। मार्केट यार्ड परिसरात भर दिवसा एका व्यावसायिकाला मारहाण करून तब्बल 4 लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे 51 वर्षीय फर्निचर व्यावसायिक असून ते शास्त्रीनगर परिसरात वास्तव्याला आहेत। आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी त्यांनी बँकेतून 4 लाख रुपये काढले होते। ही रक्कम घेऊन ते आपल्या दुकानाकडे मोटारसायकलीवरून जात असताना दुपारी साधारणतः 2:30 वाजण्याच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज चौकाजवळ ही घटना घडली। यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवलं। अचानक हल्ला करत त्यांना ढकलून मारहाण केली आणि त्यांच्या पायाजवळ ठेवलेली पैशाची बॅग हिसकावून घेतली। काही समजायच्या आतच ते दोघे आरोपी द्रुतगतीने पसार झाले। या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांनी स्वतःच उपचार घेतल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे आरोपींपैकी एकानं काळ्या रंगाचा हेल्मेट, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती, तर दुसऱ्यानंही साधारणतः तसाच पोशाख केल्याचं फिर्यादीनं सांगितलं। दरम्यान या घटनेची तक्रार जेल रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे। भर दिवसा गर्दीच्या भागात अशी घटना घडल्यानं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। भारत हणमंतू चलवादी, वय 51, राहणार शास्त्रीनगर, 2 नंबर एसटी स्टँड समोर, सोलापूर असं फिर्यादींचं नाव आहे।